ज्ञानी अंतर्ज्ञानी तपस्वी ऋषी त्यांच्या समजूतदारपणा आणि क्षमाशील वृत्तीपेक्षा अधिक त्यांचा क्रोध आणि शाप यासाठी ओळखले जावेत हे दुर्दैवाचं म्हणावं लागेल. आणि असा शाप देणाऱ्यांच्या मध्ये केवळ दुर्वास ऋषींचा समावेश होतो असा नव्हे, तर जमदग्नी ऋषी, गौतम ऋषी आणि किंदम ऋषी यांचा सुद्धा असा क्रोधित होऊन शाप देणाऱ्या ऋषींच्या मध्येच समावेश करावा लागेल. दुर्वास ऋषींनी शकुंतलेला दिलेला शापाची कथा तर प्रसिद्धच आहे. शकुंतला आणि दुष्यंत यांचं एकमेकावर प्रेम जडलं आणि त्यांनी एकमेकाशी गांधर्व विवाह केला. आणि त्यानंतर दुष्यंत काही काळ आपल्या पत्नीसोबत म्हणजे शकुंतलेसोबत त्यानं घालवला आणि नंतर तो तिला कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये सोडून तो आपल्या राजधानीला परत गेला. अर्थात जाण्यापूर्वी त्यानं शकुंतलेला असं आश्वासन दिलेलं होतं की तो अल्पकाळातच परत येईल आणि तिला अत्यंत समारंभपूर्वक सर्वासमक्ष पत्नी म्हणून तिचा स्वीकार करून तिला राजधानीला घेऊन जाईल. आणि त्याप्रमाणे दुष्यंत वागला सुद्धा असता. पण मध्येच दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप देण्याची दुर्दैवी घटना घडली. शकुंतला ही कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये राहत होती, त्यांची मानसकन्या म्हणून. ती विश्वामित्र ऋषी आणि मेनका यांची कन्या. पण नंतर कण्व ऋषींनीच तिचा सांभाळ केलेला होता आणि तिला आपली मानसकन्या मानलेलं होतं. आणि कण्व ऋषी यावेळी आश्रमाच्या बाहेर गेलेले होते. त्यामुळं शकुंतला आता एकटीच म्हणजे तिच्या सख्या सोबत होत्या, पण आश्रमामध्ये दुसरं कोणी वडीलधार असं नव्हतं. आणि ती अशी एकटीच आश्रमामध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून राहत होती. आणि ज्यावेळी दुष्यंत राजा तिला सोडून राजधानीस गेला त्यावेळीच ती गर्भवती झालेली होती. आता अशी ती गर्भवती तरुण शकुंतला आश्रमामध्ये एकटीच असताना एके दिवशी दुपारच्या वेळी ती आपल्या अनुपस्थित असलेल्या पतीचं चिंतन करत होती आणि त्यामध्ये ती मग्न झालेली होती. एका तरुण गर्भवती कन्येचं आपल्या अनुपस्थित असलेल्या पतीच्या चिंतनामध्ये मग्न होणं नैसर्गिक आहे हे आपण समजू शकतो. पण कदाचित दुर्वास ऋषींना मात्र हे संवेदनशीलपणे समजल्याचं दिसत नाही. ती अशी चिंतनामध्ये मग्न असतानाच दुर्वास ऋषींचं आश्रमामध्ये आगमन झालं. पण शकुंतला आपल्या पतीच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळं तिच्या हे लक्षातच आले नाही की दुर्वास ऋषींचं आश्रमामध्ये आगमन झालेलं आहे. आणि त्यामुळं दुर्वास ऋषींचं आदरातिथ्य करण्यास अनवधानानं ती विसरली. तिच्याकडून ती चूक घडली, अनवधानानं घडलेली चूक. आणि अंतर्ज्ञानानं दुर्वास ऋषींना हे समजलं सुद्धा की ती कुणाच्या चिंतनामध्ये मग्न झालेली आहे. पण ती आपल्या पतीच्या चिंतनात मग्न झालेली आहे, ती गर्भवती आहे आणि तिच्या बाबतीत हे नैसर्गिक आहे हे मात्र संवेदनशीलपणे दुर्वास ऋषींनी जाणून घेतलेलं नाही. आणि त्यामुळंच ते क्रोधित झाले, आपला अपमान झाला, आपल्याकडं शकुंतलेनं दुर्लक्ष केलं, आपलं योग्य आदरातिथ्य केलं नाही याचा दुर्वास ऋषींना क्रोध आला. आणि त्यांनी तिला शाप दिला की ज्याच्या चिंतनामध्ये ती अशी मग्न झालेली आहे त्याचा आणि तिचा दीर्घकाळपर्यंत विरह होईल. आणि त्याप्रमाणे पुढं घडलं सुद्धा. खरं तर यामध्ये शकुंतलेची चूक होती हे मान्य करून सुद्धा ही चूक तिच्याकडून केवळ अनवधानानं घडलेली होती. मुळात शकुंतला ही कण्व ऋषींच्या संस्कारामध्ये वाढली आणि आदरातिथ्य करण्यामध्ये, अतिथींचं आदरातिथ्य करण्यामध्ये, ऋषीमुनींचा आदर सत्कार करण्यामध्ये ती अत्यंत तत्पर होती. पण यावेळी तिच्याकडून चूक घडलेली होती. पण या चुकीबद्दल दुर्वास ऋषींनी तिला अत्यंत कठोर असं शासन केलं, कठोर असा शाप दिला. बिचारी शकुंतला दुर्वास ऋषींच्या असंवेदनशील वृत्तीचं आणि त्यांनी दिलेल्या शापाचा एक बळी म्हणावं लागेल असं म्हणावंसं वाटतं.
दुसरी अशीच कथा जमदग्नी ऋषींच्या बाबतची. जमदग्नी ऋषींची रेणुका माता ही पत्नी एकदा ती नदीवर त्यांच्या यज्ञासाठीच पाणी आणण्यासाठी गेलेली असताना तिनं नदीमध्ये चित्ररथ हा गंधर्व राजा आणि काही अप्सरा, त्यामध्ये त्याची पत्नी सुद्धा होती, यांच्याशी जलक्रीडा करताना दिसला. आणि तिच्या मनामध्ये असा मोह निर्माण झाला की आपण सुद्धा आपल्या पतीसोबत अशी जलक्रीडा करावी. यामध्ये अनैसर्गिक म्हणावं असं काहीच नव्हतं. पण तिच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली. या गोष्टीचा अंतर्ज्ञानानं ही गोष्ट जमदग्नी ऋषींना समजली आणि त्यांना क्रोध आला की आपल्यासारख्या तपस्वी ऋषींच्या पत्नीच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. याचा त्यांना क्रोध आला आणि त्यांनी तिला क्रोधित होऊन पणेच अत्यंत क्रोधित होऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आणि आपल्या 5 पुत्रापैकी कुणी प्रत्येकाला त्यांनी विचारलं की सांगितलं, आज्ञा दिली की त्यांनी आपल्या मातेचा वध करावा. त्याच्या 4 पुत्रांनी आपल्या मातेचा वध करण्यास नकार दिला. तेव्हा ते अधिकच क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या पुत्रांना सुद्धा शाप देऊन भस्म करून टाकलं. आणि शेवटी त्यांचा 5वा पुत्र परशुराम यानं आपल्या मातेचा आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे शिरच्छेद केला. आणि त्यानंतर त्याच्यावर प्रसन्न होऊन जमदग्नी ऋषींनी त्याला वरदान दिलं. काय जे हवं ते मागण्यास सांगितलं. तेव्हा परशुरामानं आपली माता आणि आपले 4 बंधू यांना पुन्हा जिवंत करावं असा वर मागितला आणि त्यानंतर ते जिवंत झाले सुद्धा. पण जमदग्नी ऋषींच्या या शापामुळं, या शीघ्रकोपीपणामुळं काही काळ तरी रेणुका माता आणि तिचे 4 पुत्र यांना दुर्दैवानं त्यांच्या क्रोधाचा बळी पडावं लागलं, त्यांच्या शापाचा बळी पडावं लागलं. असे हे जमदग्नी ऋषी. तिसरी कथा आहे ती अहिल्या आणि गौतम यांच्या संबंधातली. अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी. ती अत्यंत रूपवती होती आणि तिच्या रूपाचा मोह देवराज इंद्राला सुद्धा पडला आणि त्यानं एकदा रूप बदलून गौतम ऋषींचं रूप घेऊन त्यांचाच वेश परिधान करून अहिल्येचा अहिल्येचा पातिव्रत्य भंग केला. त्यांनी इंद्रानं तिचं पातिव्रत्य हरण केलं, तिला भ्रष्ट केलं. ही गोष्ट अंतर्ज्ञानानं गौतम ऋषींना समजली आणि त्यांनी अहिल्येला, आपल्या पत्नीला असा शाप दिला की ती शिळा होऊन पडेल. आणि त्याप्रमाणे ती शिळा होऊन पडली. वास्तविक इथं दोष अहिल्येचा होता की इंद्राचा? इंद्रालाही त्यांनी शाप दिला, पण दोष तर इथं फक्त अपराधी तर फक्त इंद्र होता. अहिल्येला दोषी धरण्यामध्ये गौतम ऋषी चुकले असं वाटत नाही का? आणि ती शिळा होऊन बिचारी त्यांच्या शापाला, आपल्या पतीच्या शापाला बळी पडली आणि तिची शिळा झाली. आणि पुढं मग प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं ती पुन्हा एकदा मनुष्य योनीमध्ये परत आली. ती पुन्हा एकदा अहिल्या बनली, जिवंत बनली. पण खूप काळापर्यंत तिला शिळा होण्याचा शाप दुर्दैवानं गौतम ऋषींच्या शापामुळं, गौतम ऋषींच्या क्रोधामुळं मिळून गेला. तिला सुद्धा दुर्दैवीच म्हणावं लागेल. चौथी कथा आहे ती पांडुराजा आणि किंदम ऋषी यांच्या संबंधातली. पांडुराजा हा एकदा शिकारीसाठी वनामध्ये गेलेला असताना त्यानं किंदम ऋषींच्यावर, खर तर किंदम ऋषींनी तेव्हा एका मृगाचं रूप घेतलेलं होतं आणि आपल्या पत्नीला सुद्धा त्यांनी मृगाचं रूप दिलेलं होतं आणि ते मृगरूपामध्येच आपल्या पत्नीशी प्रणय क्रीडा करत होते. पांडुराजानं या प्रणय क्रीडा करणाऱ्या मृगांच्या जोडीवर बाण सोडला. तेव्हा त्यातील नर जातीच्या मृगाला पांडुराजाचा बाण लागला. तो त्याच्या वर्मी लागला आणि तो वर्मी लागल्यानंतर मरता मरता मूळ रूपात आपल्या परत आलेले किंदम ऋषी यांनी पांडुराजाला शाप दिला
की त्याची प्रणय क्रीडा सुद्धा अपूर्ण असताना, तो प्रणय क्रीडा करण्याचा प्रयत्न करत असताना आणि ती क्रीडा अपूर्ण असतानाच त्याचा मृत्यू येईल. पुढं पांडुराजाला त्याप्रमाणेच माद्रीशी प्रणय क्रीडा करण्याच्या प्रयत्नात तो असताना मृत्यू आला. पण किंदम ऋषींनी एवढा असा जो शाप दिला पांडुराजाला, जो कठोर शाप दिला, पांडुराजाकडून चूक घडलेली होती हे तर मान्यच करावं लागेल. त्यानं प्रणय क्रीडा करणाऱ्या मृगांच्या जोडीवर बाण सोडलेला होता. मग ती प्रणय क्रीडा करणारी मनुष्याची जोडी असेल की प्राण्याची, मृगाची असेल की नागाची असेल की वाघाची, सिंहाची असेल, कोणत्याही प्राण्यावर अशा अवस्थेमध्ये प्रणय क्रीडा करत असताना त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा कोणत्याच सजीवावर अम, अ, असा आघात करणं योग्य नाही. हे जरी गृहीत धरलं आणि त्याची चूक झाली हे जरी मान्य केलं, तरी किंदम ऋषींनी पांडूला क्षमा करायला हवी होती की नव्हती, आणि किंदम ऋषींना नेमका क्रोध कशाचा आलेला होता ते मुळातच मृगाच्या रूपामध्ये जाऊन मृगरूप घेऊन प्रणय क्रीडा करण्याचा का करीत होते. त्यांना मनुष्य योनीमध्ये अशी प्रणय क्रीडा करणं हे आपल्यासारख्या तपस्व्याला लाजीरवाणं आहे, हे पापकर्म आहे असा तर त्यांचा समज नसावा. आणि आपलं रूप पुन्हा प्रकट झालं आणि आपण प्रणय क्रीडा करत असताना आपण प्रकट झालेलो आहे, आपणाला प्रकट व्हावं लागलं, याचा त्यांना क्रोध आलेला होता का? ह्या आणि त्यांनी दिलेला पांडुराजाला जो शाप होता तो तरी योग्य होता की अयोग्य होता, या संबंधी आपणाला काय वाटतं याबद्दल कृपया आपणच सांगावं ही विनंती. धन्यवाद.